धर ना यार थोड्या वेळ तरी. सगळ्यांचे लग्न तर आता आप लोग खाली भागने का है इसके पीछे. मी तुला सांगते की काम गाईस पप्पांचा बर्थडे म्हणून चाललं आता मामाकडे भेटू तुम्हाला. केक घेतलेलं आहे चाललं आता पप्पांसोबत गाडीवर. मुक्काम थांबायचं. इथं पप्पा थांबलेले आहेत गोळी घेतात कोणती तरी आणि मी पण थांबलेली इथं. आता आम्ही निघूया लवकर खूप गरम होतंय बाय द वे. माझा हात दुखतो धर ना यार थोड्या वेळ तरी. दुखायला लागला माझा हात. चष्म्यामुळे पुरं संपून आलं. बाकी भेटूया आम्ही तुम्हाला डायरेक्ट मामाच्या घरी. तेजू आणि मम्मी पण तिथंच आहे थांबलेले ते आणि आम्ही पप्पा आम्हाला घ्यायला आलेले. आता चाललं त्यांच्यासोबत. आंब्याचा बेत होणार आहे वाटतं. पार्थ खूप दिवसांनी भेटलं आहे तुम्हाला दाखवते मी. काय बोलतो दात पडला रात्री झोपलेली 2 वाजता पडला बेकार. आता लिफ्ट मध्ये चाललोय. चाललो गाईज आम्ही आता मध्ये. हो ना. मामी आमच्या पुऱ्यांचा बेत काय करताय मामी. आमचा ब्लॉग चालू आहे. आता आंबे पण आणलेले. ओके तेच बसलोय आता. सगळ्यांचे लग्न तर आता आप लोग खाली भागने का है इसके पीछे. काही नाही मम्मी बी आवरून ठेवते एवढं पण नाही बोलायचं मम्मी असं. तर मी तुला सांगते की मग भांडे घासायचा थांबा जरा 10 मिनिटाचा ब्रेक घ्या तोपर्यंत मी भांडे घासून घेते. लगेच संपवलेले भांडे दाखवायचे. एकदम सही बोल. जा ना मग काही पण टाकशील ना नंतर. सो गाईज आता आम्ही केक कट करायला घेतोय तुम्हाला दाखवते बघा. आणि इथं सगळी पब्लिक बसलेली आहे. हॅपी बर्थडे टू यू. आता आम्ही चाललोय बाहेर गॅलरीमध्ये म्हणजे मी एकटी. बाहेरचा व्ह्यू पहा. मला इथं एकच गोष्ट आवडते इथला व्ह्यू. मी पहिले आईकडे आली ना पहिले इथे येते. आणि मॅडम इथं बसलेले आहेत फोटो काढून द्यायला लावलं तर काढून देत नव्हते. जा रे. बाहेरचा व्ह्यू बघा बाई. आता मी मस्त फोटो वगैरे काढते. भरपूर दिवसानंतर स्टोरीला लागणारे फोटो आज. फोटो बनवायला घेतलेले इथं. बसलेली आता फोटो वगैरे घेते एडिट करते आणि अपलोड करते लगेच तुम्हाला. गाईज आता चाललोय रिटर्न घरी. रात्रीचे 11 का 12 काहीतरी वाजत आलेले. सो भेटूयात मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.